नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहे एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी साबुदाण्याचे लाडू। चला मग आता पटकन सुरुवात करू। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। सगळ्यात पहिले आपण साबुदाणा भुजी घेऊ। आम्ही 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाण्याने एकसारखं चालवत कमी गॅसवर भुजायचा आहे। साबुदाण्याचा थोडासा रंग बदलीन तर लोक आपण त्याने भुजत राहू। साधारण साबुदाणा भुजायला 8-10 मिनिट लागतात आणि साबुदाणा भुजत आला म्हणजे आपल्याला तसं पायसन बी लक्षात येतं। आणि साबुदाणा भुजताना हे लक्षात ठेवायचं की एकसारखा हलवत राहायचा म्हणजे तो व्यवस्थित भुजातो। आता साबुदाणा भुजात आला, एक त्याचा रंग थोडा थोडा बदलतोय। आणि साबुदाण्याचा एक दाणा घ्यायचा आणि दाताखाली तोडी पाहायचा, कटकन वाजला म्हणजे साबुदाणा भुजला असं समजायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता समजतं आपण साबुदाणा भुजी घेतला आहे। आता आपण आकाडी घेऊ आणि याला चांगला थंड होऊ देऊ, एकदम पुरा थंड होऊ द्यायचा। आता आपण साबुदाणा चांगला थंडा करी घेतला आहे। आता याला मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि दळी घेऊ। आपण साबुदाणा मस्त दळी घेतला आहे, पण कसं जाड्या मोठं थोडं राहू शकतं म्हणून आपण गाई घेऊ। असं चांगलं गाई घेतलं म्हणजे लाडू एकसारखे होतील। आता मी हे कमी प्रमाणात करते म्हणून मिक्सरमध्ये दळलं। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करणे असले तुम्ही गरघंटीवर बी दळू शकता। आता आपण हे मस्त दळी घेतलं आहे। हे थोडंसं जाड राहिलं आहे ना, तर हे राहू देऊ। हे एकदम कमी असलं म्हणजे परत काही दळत नाही, तर आता आपण हे राहू देऊ, कशात बी वापरी घेऊ खिचडी विचडी करायमध्ये। असं मस्त बारीक पीठ तयार झालं आहे। आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं भुजी घेऊ। हे मी 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। याला बी कमी गॅसवर असं भुजी घ्यायचं। खोबरं भुजताना हे लक्षात ठेवायचं की पटकन लाल होतं। खोबरं एकसारखं हलवत राहायचं, खोबऱ्याचा रंग जास्त बदलू नाही द्यायचा। थोडासा कलर बदलला आहे, खोबरं मस्त भुजाला आहे। आता आपण काढी घेऊ। त्याच कढईमध्ये आता आपण 1 चम्मच तूप टाकी घेऊ। तूप गरम झालं, त्याच्यामध्ये आपण काजू बदाम पिस्त्याचे तुकडे टाकी घेऊ। मी काजू बदाम पिस्त्याचे 1-1 चम्मच तुकडे घेतले आहे, ते आपण याच्यामध्ये भुजी घेऊ। काजू बदाम पिस्ता चांगला तुपामध्ये भुजी घ्यायचा म्हणजे त्याला लालवाले टेक्स्चर चांगलं क्रंची येतं। आता हे बी चांगले भुजाले, आपण एक काढी घेऊ। आता परत 1 चम्मच तूप टाकू, त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ टाकी घेऊ आणि एकसारखं चालवत आपण 1-2 मिनिट भुजी घेऊ। तसं आपण साबुदाणा भुजेलच होता, पण परत हे पीठ थोडंसं भुजी घ्यायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण खोबरं टाकू। खोबरं बी आपण पहिले भुजी घेतलं आहे। आता बस हे चांगलं एकत्र होईल असं कालवी घेऊ। आता हे बी चांगलं आपण कालवी घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकू। हे मी 1/2 वाटीच्या थोडीशी कमी पिठी साखर घेतली आहे। तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता। व्हिडिओ पाहता पाहता लाईक बी तरी देत जा। आता साखर मी मस्त कालवी घेतली आहे। कालवता ते त्याच्यामध्ये 1 मिनिट अशी मस्त सर्व एकत्र गेलं आहे। आता आपण 1 चम्मच वेलची पावडर टाकी घेऊ। वेलची पावडर बी चांगली कालवी घेऊ। आता हे तुपामध्ये भुजेल काजू बदाम पिस्ता टाकी घेऊ आपण, मग परत कालवी घेऊ। मिश्रण कोरडं वाटतंय ते 1 चम्मच तूप आणखी टाकी घेऊ। तूप बी चांगलं कालवी घेऊ। व्हिडिओ पाहता पाहता लाईक बी तरी देत जा। आता मस्त कालवी घेतला आहे। आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे। आता हे जास्त गरम आहे तर थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपल्या हाताला सोसवाईन एवढं थंड होऊ द्यायचं। आता मिश्रण थोडं थंड झालं आहे, कोमट आहे, हाताला सोसवाईन असं होऊ द्यायचं आणि मग लाडू बांधी घ्यायचे। असे हे माझ्या पद्धतीचे साबुदाण्याचे लाडू तुम्ही नक्की करी पहा, तुम्हाला आवडतीलच। असे साबुदाण्याचे लाडू झटपट होतात, खायला बी लय मस्त लागतात। लक्षात ठेवा साबुदाणा नीट भुजायला पाहिजे म्हणजे लाडूचा स्वाद चांगला येईल। या लाडूची खास मेहनत म्हणजे साबुदाणा भुजायचीच आहे। साबुदाणा कमी गॅसवर चांगला भुजसान तर लाडू मस्त तयार होतील, स्वाद बी भारी लागेल। असे आपण आता लाडू बांधी घेऊ। हे लाडूला थोड्या वेळाने चांगले सेट होता। कसा मस्त लाडू बांधायला आहे। असे हे साबुदाण्याचे लाडू तयार आहे। आता असे सगळे मी लाडू बांधी घेते। असे हे साबुदाण्याचे लाडू तुम्ही नक्की करी पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। आणि हे घ्या, तयार आहे आपले साबुदाण्याचे लाडू। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं भूलू नका। व्हिडिओ पाहता पाहता लाईक बी तरी देत जा। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।